वाव, सरकारी कर्मचाऱ्यांची धमाल होणार आहे. कारण 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शन धारकांसाठी 8व्या वेतन आयोगाची मोठी घोषणा झाली आहे. 34,000 पगारवाढ, किमान वेतन 21,600 रुपयांपर्यंत. केंद्र सरकारने न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना 28 ऑक्टोबरला केली. शिफारशी 18 महिन्यात येतील आणि हा 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे 1 जानेवारी 2026 पासून. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीए आणि मूळ वेतन यांचं विलीनीकरण होणार नसल्याचं केंद्रीय राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत सांगितलंय. इतकंच नव्हे तर दर 6 महिन्यांनी डीए वाढत राहणार आहे, तोही औद्योगिक कामगार कंझ्युमर किंमत निर्देशांकानुसार. ही वाढ केवळ आकडेवारी नाही तर कर्मचाऱ्यांच्या कष्टाला दिलेली योग्य मान्यता आहे. 8वा वेतन आयोग हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे, कारण या आयोगानुसार त्यांच्या पगारात 30 ते 34% पगारवाढ होऊ शकते. तर 2026-27 मध्ये सुरू झालेल्या युनिफाईड पेन्शन मध्येही 18.5% वाढ होईल, ज्यामुळे किमान पेन्शन 20,500 रुपयांपर्यंत वाढेल. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय दिलाय, कारण सरकारी सेवा अधिक सन्मानजनक करण्याची वेळ आली होती आणि त्याच वेळी मोदी सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय. तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, ऐकताय ना? 34% पगारवाढ, सुरक्षित डीए आणि 8वा वेतन आयोग मोठा दिलासा आहे.